हे बेसिक काही IBS मधले लक्षण आहेत. ठीक आहे. फक्त त्याच्यात 2 प्रकार आहेत. एक डायरियावाला आणि एक कॉन्स्टिपेशनवाला. त्याला डी आणि सी म्हणतात. तर डायरियावाला म्हणजे काय? जातो पेशंट पण टॉयलेट होते, पुन्हा आल्याच्या नंतर म्हणजे पातळ संडास होते आणि मग पोट दुखून येतं. ही कंडिशन डी मध्ये होते. आणि जी सी वाला आहे, ती लॅट्रिनच होत नाही. म्हणजे संडासच होत नाही. फक्त पोट दुखतं. जाऊन बसतो पेशंट पण साफ होत नाही. गॅस पण खूप प्रेशरनं काढावा लागतो. ठीक आहे. म्हणजे गॅस पण पूर्ण निघत नाही. ढेकर निघतो, पण तात्पुरता निघतो आणि पुन्हा नंतर मग पुन्हा जैसे ते जेवढं निघाला तेवढाच फुगतो पुन्हा. मग त्याला उपाय काय? तर हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित करणे, ऑइलिंग करणे आतड्यांची आणि जे स्ट्रेस आहे, जसं मी तुम्हाला म्हणलं, की बेंबीच्या देठापासून रडणे किंवा बेंबीच्या देठापासून आनंद व्यक्त करणे. ही जी कंडिशन आहे, तर हे करणं हे मेडिटेशनमध्ये असलं पाहिजे. मेडिटेशनमध्ये फक्त फसफूस करणे किंवा एकदम शांत बसून राहणे आणि त्याच्यावर लक्ष ठेवणे श्वासावर, हे इथं उपयोगाचं नाहीये. हे कधी उपयोगाचं आहे? तुम्ही जर मेंटली रागीट असाल किंवा खूप चिडखोर असाल, तेव्हा तुम्हाला ते कंट्रोल करण्यासाठी हे सायलेंट मेडिटेशन काम करतात. आणि दुसरं असतं ॲक्टिव्ह मेडिटेशन. ॲक्टिव्ह मेडिटेशन म्हणजे काय? की तुम्हाला नाचायचंय, बागडायचंय, अंगाला पूर्ण मनसोक्त आनंद द्यायचा आहे किंवा मनातल्या भावना बाहेर काढायच्या. म्हणजे रडायचंय. कसं रडायचंय? की अक्षरशः असं वाटलं पाहिजे, की आजूबाजूच्या लोकांना असं वाटलं पाहिजे, की याला काय झालेलं आहे? म्हणजे इतकं मोकळं रडायचंय, की तेवढं सगळं दुःख बाहेर काढायचंय. काही असू दे. ते येण्यासाठीच जे मेडिसिन असतात, तर ते मेडिकेशन जे असतात, मेडिटेशन जे आहे, तर ते मेडिटेशन कुठले आहेत? तर ओशोचे मेडिटेशन आहेत. त्याला डायनॅमिक मेडिटेशन म्हणतात. तर डायनॅमिक मेडिटेशन मी सांगतो त्या पत्त्यावरती जा, तिथे जाऊन ते करा. त्या गावाबद्दल, त्या घटनेबद्दल किंवा तो कोण आहे याचं आपल्याला मुळाशी काही देणं-घेणं नाही. लोकांमध्ये त्यांचे गैरसमज आहेत. ठीक आहे. त्यामुळं मी बोलू? ॲक्टिव्ह मेडिटेशन करणे हेच त्याचं उत्तर आहे.